नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. इंदापूर तालुक्यातील निरगुडे 3311 केव्ही सबस्टेशनचा शेतकऱ्यांना त्रास. महावितरणचा बोंगळ कारभार. कॉन्ट्रॅक्टर यांनी केली शेतकऱ्यांना दमदाटी. अधिकारी यांचा सावळा गोंधळ. ठेकेदार यांची अरेरावीची भाषा. शेतकरी सापडला संकटात. इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे निरगुडे 3311 केव्ही सबस्टेशन शेतकऱ्यांना कशा प्रकारे त्रास देत आहे. वाकडे वस्तीच्या नावाखाली खडी क्रशरसाठी लाईन जात आहे. शेतकरी सांगतोय इरिगेशनच्या हद्दीतून कॅनॉलच्या कडेने पूर्वीची लाईन गेली आहे. तुम्ही त्याच बाजूने लाईन घेऊन जावा. आमच्या शेतामध्ये लाईटच्या पोलचे जाळ बनवू नका. एखादा लाईटचा पोल घर बांधताना किंवा विहीर पाडताना आडवा आला तर हेच लाईट बोर्ड 40-40 हजाराची मागणी करत आहे. पोल काढण्यासाठी म्हणून आमची विनंती आहे की लाईन इरिगेशनच्या कॅनॉलच्या बाजूने घेऊन जावा. आम्ही सबस्टेशनच्या लाईनला अडथळा आणत नाही. जमीन आमची तरी एवढा दबाव का टाकताय? सरळ सांगा ना. वाकडे वस्तीच्या नावाखाली खडी क्रेशरला लाईन द्यायची आहे, परंतु पोलीस बंदोबस्तामध्ये आम्ही इथूनच लाईन घेऊन जाणार. बघूया कोण आडवे येत आहे ते, अशी दादागिरीची भाषा बारामती ऊर्जा भवन जाधव साहेब व सनसरचे बोरणारे साहेब करीत आहेत. पोलीस यंत्रणा शेतकऱ्याच्या पाठीमागे की पैसे घेऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभी राहणार ते लवकरच पाहायला मिळेल. सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी PWD भिगवण प्रत्यक्ष पाहणी बोलावली असता ते आले व आमच्याकडून कोणतीही परवानगी लाईट बोर्डाने घेतलेली नाही असं स्पष्ट मत PWD शाखा अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं. त्यांनी स्वतः तिथे भेट दिली आहे. लाईट वाकडे वस्तीसाठी की खडी क्रशरसाठी हा प्रश्न निरगुडे ग्रामस्थांना पडलेला आहे. जाण्या येण्यासाठी साधा रस्ताही नसलेल्या पिण्याच्या पाण्याची हर घर जल योजनामध्ये चढवलेल्या या वाकडे वस्तीसाठी लाईटची घाई कशाला? अगोदरच 2 फेज लाईट 24 तास वाकडे वस्तीला आहे. आज निरगुडे गावातील लकडे वस्ती, पवार वस्ती अंधारातच आहे. त्या ठिकाणी लाईट कमी दाबाने मिळत आहे. लाईट ये-जा तिथे करत असते. काही ठिकाणी रात्रीची लाईट ही नाही असं मत सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी मांडलेलं आहे. इरिगेशनच्या हद्दीतून लाईनचा मार्ग मोकळा असताना शेतकऱ्यांच्या शेतातून का जाणून बुजून लाईन घुसवली जाते? या शेतकऱ्याचे सातबारातून फक्त 2 गुंठे क्षेत्र पायवाट रस्त्यासाठी दाखवत आहे, परंतु आता 2 एकर क्षेत्र रस्त्यासाठी गेलेलं आहे. एवढा मोठा रस्ता याच शेतकऱ्याच्या शेतातून जात आहे व आता लाईटचा पोल रस्त्याच्या मध्यापासून 7 मीटर वर. याचा अर्थ रस्त्याच्या मध्यापासून 7 मीटर डाव्या बाजूला व रस्त्याच्या मध्यापासून 7 मीटर उजव्या बाजूला, म्हणजे अजून 2 एकर शेती या शेतकऱ्याची जाणार. एकूण 4 एकर क्षेत्र रस्त्यासाठी या शेतकऱ्याचे जात आहे. म्हणून तळमळीने सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी भावना व्यक्त केल्या. एकतर कॅनॉलच्या हद्दीतून 3311 लाईन घेऊन जावा, नाहीतर रस्त्याच्या कडेने संपूर्ण लाईन अंडरग्राऊंड करून लाईन घेऊन जावा. माझ्या शेतकऱ्यावर कुठलाही दबाव टाकू नका. तुम्ही खडी क्रेशरवाल्याकडून किती पैसे घेतले असा सवाल सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी केलेला आहे. तुम्ही अंडरग्राऊंड करून लाईन घेऊन जावा, तरीही MSCB ठेकेदार तयार होत नाही याची वाचा सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी फोडली. शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी रात्र व दिवस लढणारा व कुणाच्याही कृपातही मिंदा नसणारा म्हणून ओळख सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांची इंदापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे. पाहुयात या प्रकरणाला कोणतं वळण येतंय. वा खरा सांगा मला तुमचं काय म्हणणं ते सांगा. बिनकामात दबाव घालता शेतकऱ्या तुम्ही. ती शेतकरी सांगतो की तिथपर्यंत केबल टाका. बोला तुम्ही, बोला आता बोला. तुम्ही चला पोलीस स्टेशनला. उलट मी तुम्हाला म्हणतो पोलीस स्टेशन चाल तुम्ही. तुम्हाला तिथं बुक काय करायचं ती पप्पा नाही तुम्ही सांगा त्यांना. आपण जसं काल ठरले त्या हिशोबानेच काम करायचं. मी तुम्हाला काल पण म्हणत होतो की मला तिथपर्यंत द्या. कुठं तुम्हाला काल पण म्हणत झाला तर तुम्ही साहेब समोर तर तुम्ही समोरच. मी एक काम करा, एखादी बाटली घेऊन या. त्याच्या पुढे काय करायचं करू आपण. आणा बाटली एखादी. ह्यांचा त्रास वगैरे बिनकामाचा. एक तर 2 गुंठरांनी गेले. या त्या माणसाचं 2 गुंठरांनी दिसते गेलेलं. 7 बाऱ्यात एकही गुंठा कमी नाही. पाटील मी तुम्हाला गोडीत बोलतोय. त्या माणसाचं 2 गुंठरांनी गेले. 2 गुंठ. खरं तेच सांगतो. एक तर मी इथून निघूनच देत. बरोबर आहे. मी सरळ म्हणत तुम्हाला कॅनॉल
मी नव्हतंच नेऊन द्या. हा शेवट पर्यायी मार्ग आपला काढलाय त्याच्यावरती आला. आमचं वडील मला कसंच ऐकत नव्हतं. मला म्हणले ठीक आहे असा मार्ग साखर येईल का त्यांना बिनकामाची? त्या तुमच्या मार्गाच्या हिशोबानेच आम्ही काम करवली. आम्ही शिवाय मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणायचं की त्या खांबाला टाका. दबाव टाकून तुम्हाला पहिल्यापासून म्हणायचं. दबाव टाकला. मग काय टाकू नये? विचारावा काय टाकू नये? दबाव टाकून नाही चालली टाकली दबाव. मग त्याच्या वडिला ऐका, त्यांच्या वडिला साखर आहे, त्यांच्या वडिला साखर आहे, साखर. आम्ही काम थांबवली की नाही? तुम्ही फक्त आताच आला. ह्याच्या अगोदर आम्हाला साहेब यायचं का नाही त्यावेळेस दबावच पट टाकत होते. काय ती काय म्हणलं माहिती का? आम्ही लाईनच नाही म्हणले, पोलीस आणून लाईन नाही आम्ही. साहेब आम्ही काय तुम्हाला बोललो का? आता बोला की तुम्ही मागाशी ऐका 2 मिनिटं. तुम्ही मागाशी गुरु बोला, आता तिथं बोलाय तुम्ही. काय तुम्ही मागाशी कसं बोलला तसंच बोलत आता मी. केबल टाकायची तेवढी केबल धरल्या कुठपर्यंत खा तिथं करा तिथपर्यंत. तिथपर्यंत नाही, तिथपर्यंत टाकायची. तुम्हाला पहिलं पलीकडे तिथपर्यंत घ्या मला त्या खांबाला. मी साहेबांना पण काल तेच म्हणत होतो. म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही दबाव टाकताय ना. ह्यांच्या वडिला साखर लक्षात ठेवा, बीपी वाढतो या. म्हणजे वडील चित्री घेऊन बाहेर येतात, ह्याला दाब टाकायचं तुम्ही का? नाही हे प्रकरण मी काय म्हणतोय पाटील, हे प्रकरण पोलीस स्टेशनला जाऊ द्याच, त्यांना बी कळू द्या काय चाललंय इथं. आम्ही एकही शब्द कोणाला दाब टाकला नाही हिने. आणि ती साहेब 2 महिने झाले ती चालले. तिने सांगितलेले 2 महिने, एक महिना नाही 2 महिने झाले ही चाललंय याच्या माग. 1 महिना झाले, 2 महिने झाले. तुमचं बा 1 मिनिट, तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? पोलीस स्टेशनला चला, बघू काय म्हणणं ते बघू तिथं पोलीस स्टेशनला. चला पोलीस स्टेशनला. आता काय काम चालू ठेवायचं का बंद ठेवायचं? पोलीस स्टेशनला चाल तुम्ही. अरे पोलीस स्टेशनला पण इथं काय करायचं? आता माणसं बसवायची का काय करायची? वापस माणूस काय म्हणतोय या? हा मालक आहे ना. तुम्ही काय म्हणला मगाशी? मालकाला बोलून घ्या. मालकाने काय सांगितलंय आम्हाला, तुम्ही काय करता इथं आता? काय सांगतात मालक? तिथपर्यंत साहेब केबलचं करा. उद्या जर काय झालं लक्षात घ्या, उद्या ह्या माणसाचा बीपी वाढतो या, त्या माणसाचा बीपी वाढतो या, तर तुम्ही जबाबदार बरं का? हा आम्ही काय दबाव टाकला? मग काय करताय तुम्ही? त्यांना विचारा दबाव टाकला का? विगवण इंदापूर प्रतिनिधी पूनम खारथोडे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.